नमस्कार मैत्रिणींनो, नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे 7 मार्च आणि आज ना म्हणजे काल एवढं काही जास्त नव्हतं, पण आज 7 मार्च सकाळपासून ना व्हॉट्सअपला एवढे मेसेजेस येत होते. म्हणजे आता मी कंपन्यांचं कोणतं नाव घेत नाही, पण ना काही कंपन्यांच्या नावाने ते मेसेजेस आणि व्हिडिओज वगैरे असं काहीतरी होतं आणि त्याच्यामध्ये खाली ऑप्शन्स होते. येस, नो, काय 1, 2, 3 असे काहीतरी क्वेश्चन वगैरे असे होते. मी ओपन नाही केलं, पण साधारणसा असा तो मेसेजचा साचा होता आणि भरपूर अशा मैत्रिणी मला सेंड करत होत्या माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला. म्हणजे सगळ्याच जणी महिला थोडंसं फ्री गिफ्ट वगैरे काय असं असेल ना, तर आपण थोडं आकर्षित होतो बघा. पण ना अशा काही गोष्टी सगळ्या बरोबरच असतील असं पण नाही. म्हणजे असं नाही म्हणायचं मला, की ते सगळे फ्रॉड असतील किंवा काय. एखादी चांगली पण असू शकते ती ॲड, पण काही फ्रॉड पण असू शकतात. आपण असं नाहीच म्हणजे कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत. आणि पटकन म्हणजे असं खूप म्हणजे अशा चांगल्या-चांगल्या मैत्रिणी मला त्या शेअर करत होत्या. म्हणजे ज्या की चांगल्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, ज्यांना खूप नॉलेज आहे, अशा पण आहेत लेडीज. तर बऱ्याच जणींनी मला ते सगळे मेसेजेस फॉरवर्ड केलेले आणि कन्फ्युजन होत होतं, की म्हणजे माझ्यापेक्षा वयाने मोठ्या, माझ्यापेक्षा खूप म्हणजे ज्ञानांनी मोठ्या वगैरे असणाऱ्या अशा मैत्रिणी. तर त्यांनी ते मेसेज सेंड केलेले आणि मी त्यांना कोणताच रिप्लाय दिला नाही. थोडंसं मला म्हणजे असं वाटत होतं, की त्यांना काय वाटलं असेल असं पण वाटत होतं. पण ठीक आहे म्हटलं आणि नंतर मग रिप्लाय पण केले, की हे सगळं फेक असू शकतंय. कुणीच यावरती क्लिक करू नका. तुम्हालासुद्धा असे मेसेजेस आलेत का हे मला कमेंट करून सांगा. आणि काही ना आमिष दाखवलं जातं, की म्हणजे फ्री गिफ्ट आहे, फ्री आपल्याला क्वेश्चनचे त्या आन्सर्स करावे लागतात. त्यांचे जे काही 4-5 क्वेश्चन असतील, म्हणजे एक क्वेश्चन त्यांनी विचारला आहे, तो क्वेश्चनला आन्सर केल्यानंतर तुम्हाला दुसरा क्वेश्चन ओपन होत असणार आहे. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर अशा काही आमिषाला बळी पडू नका. अजून उद्या पण हे असे मेसेजेस तुम्हाला येऊ शकतात. तर ही गोष्ट मला ना दुपारीच व्हिडिओ खरं तर करायचा होता, पण काही गोष्टी आपल्या डोक्यात असतात आणि त्या वेळेत करता येत नाहीत. म्हणलं आत्ता जवळ-जवळ आता 9 वाजले असतील, पण माझ्या डोक्यात हे चाललेलं, की आपण आहे ॲज इट इज असा व्हिडिओ बनवूया हा. कारण ना आपली काही बरीचशीच माहिती असते. म्हणजे आपण एखाद्या लिंकला क्लिक केलं ना, तर बँक अकाउंट असू दे किंवा अजून काही गोष्टी त्या सगळ्या लीक होण्याची शक्यता असते. त्यामुळं अशा कोणत्याही लिंक वगैरे असतात, तर त्यावरती तुम्ही म्हणजे त्या तुम्ही शेअर पण करूच नका इतर मैत्रिणींना. आपल्या बायकांचं कसं असतं बघा, एखादी गोष्ट आपल्याला अशी फ्रीमध्ये मिळते किंवा काय, तर आपण लगेचच त्याकडे अट्रॅक्ट होत जातो आणि मग त्या गोष्टीमध्ये आपण अडकलं जातो. म्हणजे असं होऊ शकते. प्रत्येकीच्या बाबतीत होईलच असं नाही, पण काही महिला असतात थोडंसं म्हणजे अशिक्षित पण असतात. आता WhatsApp काही गावाकडं सुद्धा महिला वापरतात, ज्या खेडेगावामध्ये आहेत. खूप काही शिकलेल्या नाही आहेत, आहेत म्हणजे जेमतेम शिक्षण झालं आहे, पण त्यांना खूप जास्त काही माहीत नसतं. अशा बायकांच्याकडं सुद्धा असे मेसेज जाऊ शकतात. मग त्यासुद्धा अडचणीत येऊ शकतात. आपण तरी बघा सुशिक्षित असून पण आता मला ज्यांनी हे मेसेजेस केले ना फॉरवर्ड, तर मला असं वाटलं, की कसं काय बरं ह्यांनी मला म्हणजे असं वाटलं की कसं काय आपल्याला म्हणजे असं फॉरवर्ड करतात किंवा मला पण हे मेसेज आले, पण मी नाही कुणाला फॉरवर्ड केले. मग असं वाटलं, की बाबा हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि आपण लेडीज अशा काहीतरी चक्रव्यूहामध्ये अडकले जातोय. तुम्हाला सुद्धा आले असतील 8 मार्चचं आमिष दाखवून असे मेसेज, असे व्हिडिओज आले असतील, तर त्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नका आणि त्या कोणत्याही लिंकवरती क्लिक करू नका आणि म्हणजे फसवणूक होण्याची जास्त शक्यता असते. तर हा एक व्हिडिओ मला बनवायचा होता. बाकी काही जास्त नाही आहे आणि आज छान असं ना दिवस पण मस्त होता. सकाळी मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता. त्यानंतर मी दुपारी 1:30 वाजता लाईव्ह सेशन पण घेतलेलं साड्यांचं. ते सुद्धा खूप छान झालं. खूप छान असा प्रतिसाद मिळाला मला. खूप नवीन-नवीन मैत्रिणी जॉईन व्हायला लागलेत आणि उद्यासुद्धा आपलं 1:30 वाजता लाईव्ह सेशन असणार आहे साड्यांचं. स्पेशली साड्यांचं लाईव्ह सेशन असणार आहे आणि त्यामध्ये मी म्हणजे आता 8 मार्च आहे, पण मी स्वतः व्हिडिओमध्ये प्रेझेंट असताना
म्हणजे त्यामधून लकी ड्रॉ काढणार आहे आणि गिफ्टसुद्धा देणार आहे. हे आता मी स्वतः सांगते, त्यामुळं ही गोष्ट वेगळी आहे आणि आपण एखाद्या लिंकवर क्लिक करून तिथं जाणं ही गोष्ट वेगळी आहे. तर मग त्यामध्ये कोणती तरी मी जे प्रोडक्ट दाखवते, मी जे प्रोडक्ट सेल करते त्यामधलाच एक पार्ट असणार आहे. मग ती कोणती तरी साडीच असणार आहे. तर त्यामुळं मला हे सांगायचं पण होतं, उद्याच्या लाईव्हचं पण सांगायचं होतं. महिला दिन आहे, महिला सगळ्या व्यस्त असणार आहेत उद्या. प्रत्येकीचे काही ना काही प्रोग्राम ठरलेले असणार आहेत. कुणी घरामध्ये टाईम स्पेंड करेल, कुणी पिक्चरला जाईल, कुणी काही वैचारिक गोष्टी असतील, म्हणजे एखाद्या ठिकाणी व्याख्यान वगैरे अटेंड करू शकणार आहेत. कुणी काही कार्यक्रमाला जातील. काहीही आपण म्हणजे ना असं ठरवलेल्या असतात गोष्टी. तसंच माझंसुद्धा आहे. मी उद्या 1:30 वाजता माझं लाईव्ह सेशन असणार आहे आणि त्यामध्ये मी एक छान अशी साडी गिफ्ट देणार आहे. कोणती देणार आहे काय हे माहिती नाही आहे. अजून काही मी तसं ठरवलेलं नाही आहे, पण बघूया आता मी म्हणजे सेटिंग सगळं करून ठेवणार आहे आत्ता संध्याकाळीच. कारण उद्या सकाळचा दिवस तसा मग धावपळीचाच उजाडतो नेहमीप्रमाणे आणि कधी एकचं टायमिंग होतं आहे कळत नाही, 1:30 तर लगेचच वाजतात आणि मग लाईव्ह सेशन करता करता 1 तास कसा निघून जातो हे पण कळत नाही. खूप छान असा प्रतिसाद मिळतो आहे. म्हणजे मला वाटलं नव्हतं की मी असं काही बिझनेस चालू करेन आणि सोशल मीडियावर सुद्धा याला एवढा छान असा रिस्पॉन्स मिळेल हे माझ्या डोक्यात पण नव्हतं. पण आता टाकलं आहे पाऊल. तर आपण सुद्धा काहीतरी, ज्या महिला जॉईन होतात, ज्या मैत्रिणी जॉईन होतात त्यांना काहीतरी आपण देणं लागतो. तर जे जॉईन झालेत ते फक्त एंटरटेनमेंट नसून उद्याचा तरी मी क्रायटेरिया असा ठरवलेला आहे की 50 मैत्रिणी, 50 महिला जर उद्याच्या माझ्या लाईव्हला जॉईन झाल्या तर एक छान अशी म्हणजे ना ऑफिस वेअर सारखी साडी मी गिफ्ट करणार आहे आणि तीसुद्धा लकी ड्रॉ, ऑन द स्पॉट लकी ड्रॉ काढणार आहे. ज्या लेडीज, ज्या ताई माझ्या लाईव्हला पहिल्यापासून शेवटपर्यंत थांबणार आहेत त्यांच्यासाठी. आणि मध्ये मध्ये ना त्यांनी इमोजी वगैरे सुद्धा पाठवायचे आहेत लाईव्ह सेशनमध्ये, म्हणजे तुम्ही अटेंड आहात हे मला तिथं कळलं पाहिजे. हा क्रायटेरिया असणार आहे. तर असं एक नियोजन मी केलं आहे आणि असं म्हणजे मागासपासून मी 1 तासभर विचार करत होते की आपण उद्या महिला दिन आहे, काहीतरी एक स्पेशल करूया, असं चाललेलं माझं. साधारण लाईव्हला 50 महिला तरी असायला पाहिजेत, 50 मैत्रिणी जॉईन असायला पाहिजेत आणि ज्या जॉईन झाल्यात मैत्रिणी त्यांनी लाईव्हचं, उद्याचं लाईव्ह सेशन आहे ते शेवटपर्यंत पाहिलं पाहिजे. त्यामध्ये तुम्ही लाईव्ह आहात हे मला समजण्यासाठी तुम्ही त्यामध्ये ज्या इमोजीस असतात टेक्स्टमध्ये, तर त्या किंवा लाईव्हमध्ये सुद्धा म्हणजे इमोजी वेगवेगळ्या असतात, तर त्या इमोजीचं तुम्ही मला मध्ये मध्ये असे रिवॉर्ड द्यायचे आहेत, जेणेकरून मला समजेल की तुम्ही लाईव्ह सेशन अटेंड करताय शेवटपर्यंत. तर हे समजण्यासाठी तुम्हाला ते पाठवायचं आहे. सपोर्टिव्ह कमेंट्स करायच्या आहेत आणि शेवटला, सगळ्यात शेवटी लाईव्हच्या मी एक छान असा ना लकी विनर चूज करणार आहे आणि त्या लकी विनरला माझ्याकडून एक छान अशी साडी गिफ्ट जाणार आहे. मग तो लकी विनर महाराष्ट्रामधून कुठूनही असू दे, त्यांना ती छान अशी साडी मी गिफ्ट करणार आहे आणि हे उद्याचं माझं टार्गेट आहे. बिझनेसची छान अशी सुरुवात तर झालेलीच आहे, मग आपण काहीतरी एक युनिक करायचं, हा एक उद्देश डोक्यात ठेवलेला आणि मगापासून मी ना 1 तास 1.5 तास विचार करत होते काय करावं. हे असं सुचलं आहे मला की 50पर्यंत जरी आपल्याला मैत्रिणी जॉईन झाल्या, 50 महिला जॉईन झाल्या, तर त्यामधनं एक छान असा लकी विनर चूज करायचा आहे. तर कोण कोण उद्याच्या लाईव्ह सेशनला जॉईन होणार आहे ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. आणि उद्यासुद्धा मी एक सकाळी व्हिडिओ पोस्ट करणारच आहे. आत्ता मी हा करायचा म्हटलं व्हिडिओ, कारण जे काही ऑनलाईन चाललं आहे व्हॉट्सअपला वगैरे, जे ग्रुपमध्ये सेंड करायचं चाललं आहे इकडं तिकडं की फ्री गिफ्ट मिळणार आहे, ह्या प्रश्नांची उत्तरं द्या, त्या प्रश्नांची उत्तरं द्या, तर त्या आमिषाला काही तुम्ही बळी पडू नका. तर हे एक एवढंच सांगायचं होतं. आणि उद्याच्या लाईव्ह सेशनमध्ये मस्त असा धमाकेदार आपला लाईव्ह होणार आहे हे सुद्धा सांगायचं होतं. तर चला, आजचा हा असा व्हिडिओ होता, थोडीशी तुमच्याबरोबर गपशप करायची होती. चला भेटूया एका छानशा उद्याच्या व्हिडिओमध्ये. सकाळी पण मी व्हिडिओ एक पोस्ट करणार आहे आणि दुपारी 1:30चं लाईव्ह तुम्ही अजिबात चुकवू नका. मस्त धमाकेदार लाईव्ह होणार आहे. तुमच्या कमेंट भरभरून करा, भरभरून सपोर्टिव्ह कमेंट करा आणि उद्याचं लाईव्ह आपण सगळे मिळून खूप छान असं मस्त भन्नाट करूया. तर चला, आता खूप उशीर पण झाला आहे, अजून मी जेवणार आहे आणि आत्ता त्यानंतर मग माझी बरीचशीच अजून काही कामं आहेत, तर ते झाल्यानंतर मग
मस्तपैकी आराम करायचा आणि फ्रेश सकाळ उद्याची 8 मार्च आहे, स्वतःसाठी सुद्धा शाबासकी द्यायची. मी तरी असं करते नेहमी. माझ्या मनासारखं एखादं काम झालं किंवा मी एखादी चांगली गोष्ट म्हणजे चांगल्या गोष्टी करण्याचा सातत्याने प्रयत्न असतो, पण त्यातल्या त्यात जर अजून चांगली गोष्ट झाली तर स्वतःला शाबासकी देणं, दुसऱ्यांची अपेक्षा करण्यापेक्षा ना आपण स्वतःला शाबासकी द्यायची. आणि मी तर आता हे 15 दिवस झालं साड्यांचा बिझनेस चालू केला आहे. असं नाही की खूप जास्त सेल होते असं नाही आहे. अगदी 1-2 सेल होतात. पण तरीसुद्धा ठीक आहे ना, म्हणजे मी ते करू शकते हे मला असं जाणवायला लागले. ठीक आहे, मग मी मला शाबासकी देते. येस, कुणाकुणाला माझे विचार पटतायत ते पण कमेंट करून मला सांगा. आणि व्हिडिओ खूप मोठा होतोय आणि सगळ्यांनी कमेंट करा ह्या व्हिडिओच्या खाली. तुमच्या छान छान कमेंट येऊ द्यात, माझे विचार तुम्हाला पटले असतील तर. आणि उद्या कोण कोण लाईव्हला जॉईन होणार आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. सगळ्यांच्या कमेंट अपेक्षित आहेत. चला तर भेटूया उद्या छानशा लाईव्ह सेशनमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री.